मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत या निमित्तानं करतोय। आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि प्रेरणास्थान असणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार कर्तव्यदक्ष जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी अगदी मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान राहता यांच्या वतीने या ठिकाणी करतो आहे। साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आणि कृतज्ञता या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आहोत। मनपूर्वक स्वागत। त्यानंतर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या महामानवांना विनम्र वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष त्याचप्रमाणे सन्माननीय सोपान काका सदाफळ, रावसाहेब नाना बनसोडे, विनायकराव पाटील दंडवते, मुकुंद नाना सदाफळ, जालिंदर आर्णे, तसंच सुरेशजी गाडेकर, ॲडव्होकेट राजेंद्रजी पाळंदे, सागरदादा सदाफळ, पांडुभाऊ उपे, सन्माननीय संतोष भाऊ लोंढे, बाबासाहेब पाटील पाळंदे, तसंच नानासाहेबजी बोटे, सन्माननीय विजय सदाफळ सर, या ठिकाणी अभिवादन संपन्न झालेलं आहे। मी नामोल्लेख केलेल्या सर्व नवरत्नांचं यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे, म्हणून त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय। च्या प्रसंगी अग्रक्रमानं ते या ठिकाणी उपस्थित असतात। माता की त्यांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतात। 2006च्या धनगर समाज आरक्षणामध्ये त्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे। फुले, शाहू आणि आंबेडकरी यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय। जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी झाला पाहिजे। यानंतर मी आमंत्रित करतोय श्री पंकज शेख छगन झाला पाहिजे। आपल्या अष्टपैलू कार्यास मनस्वी सलाम करतो आहोत आणि आपल्या या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आहोत। मनपूर्वक स्वागत। आणि मोठं योगदान आहे खरं म्हणजे जगाचे ते जगामधले एक जागतिक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ख्याती अशी वेगळी आहे। ज्यांनी म्हणून काम केलं मग ते लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आदी विभूतींच्या त्यांच्याही पवित्र स्मृतीला मी आज अभिवादन करतो। आणि आपला जिल्हा आता ज्यांच्या नावाने ओळखला जातो त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला वंदन करतो। आणि आज या जयंती निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जयंती सोहळा आणि समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदरावजी सदाफळ, आपल्या शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजयराव सदाफळ, ज्येष्ठ आपले नेते माननीय माजी नगराध्यक्ष सोपन काका, ज्येष्ठ नेते माननीय मोहनरावजी सदाफळ, ज्येष्ठ मार्गदर्शन विजय शेठ दुरावे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष कैलासराव सदाफळ, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य जबाजी बेचे, ॲडव्होकेट रघुनाथजी बोटे, भाऊसाहेबजी जेजूरकर, भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगरचे सरचिटणीस आणि नितीनजी कापसे, RPIचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी बनसोडे, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी निकाळे सर, माननीय मुन्नाभाई शहा, त्याचप्रमाणे समाज उपासक आपल्यामध्ये उपस्थित आहे, भंते मोगलायन संघ राहता, सर्व उपस्थित पुरस्कार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने या जयंतीच्या निमित्तानं समाजामध्ये वेगवेगळं काम करणाऱ्या विभूतींना आज समाजभूषण पुरस्कार दिला जातोय। अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल मी या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो।
आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर आपण जर इतिहासाचे जर दाखले दिले तर आपल्या भारतवर्षामध्ये अनेक महापुरुषांनी समाजातला जो शोषित आहे, वंचित आहे, समाजाच्या उद्धारासाठी अनेकांनी आपलं जीवन समर्पित केलं. अशा सगळ्या महापुरुषांच्या यादीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुद्धा जोडलं जाते. ते वरच्या क्रमांकाचं आहे, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांचं राजकीय, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी जे केलेलं काम आहे, अशा त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा खरा हा दिवस आहे. खरं तर विविध उपक्रमानं खरं बाबासाहेबांचा जयंती दिवस साजरा व्हायला पाहिजे. तर त्यांची जर संपूर्ण राजकीय, सामाजिक जर वाटचाल पाहिली तर आपलं संपूर्ण जीवन म्हटल्याप्रमाणे शोषितांच्या, वंचितांच्या जीवनामधला जो अंधार आहे तो दूर करून त्याच्यामध्ये एक नवा प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी केलं. आणि एक समृद्ध पिढी घडवण्याचं, एक समृद्ध समाजाला घडवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणून आज या 135व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जे आपल्या कार्यकर्तृत्वानं समाज उद्धाराचं काम केलं. म्हणजे विनंती आहे नगराध्यक्षांना की पुढच्या जयंतीपासून मला वाटतं एखादं प्रदर्शन आपण जर भरू शकलो, आजच्या तरुण पिढीला निश्चितपणे मार्गदर्शन ठरेल. बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच होते, एवढंच आपण सांगतो. त्या पलीकडे किती हे मोठं व्यक्तिमत्व होतं. आज जगमान्य अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि केवळ ते राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा मी नावलौकिक या ठिकाणी उल्लेख करत नाही, तर या संपूर्ण समाज परिवर्तनामध्ये त्यांनी या समाजाच्या शोषित घटकांसाठी आपलं काम, आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. विशेष करून समाज परिवर्तन जर करायचं असेल तर शिक्षण हेच त्याचं मोठं माध्यम आहे. आणि म्हणून माणसाची वैचारिक, सामाजिक किंवा त्याची क्रियाशक्ती वाढवण्याची जर क्षमता जर वाढवायची असेल तो ज्ञानाने समृद्ध झाला पाहिजे. आणि एकदा ज्ञानाने माणसं प्रगत झाली की आपोआप सामाजिक विषमता कमी होण्यामध्ये मदत होते. हा जो विचार बाबासाहेबांनी दिला त्या शैक्षणिक संघर्ष करा आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो मंत्र यासाठी दिलेला होता की शिक्षणानं पिढी समृद्ध होईलच, परंतु त्याबरोबर आपली मन, आपलं चारित्र्य आणि आपले विचार सुद्धा तितक्याच स्वच्छ अंतःकरणानं ते समाजापुढे आले पाहिजे. तरच समाजाची गुणवत्ता वाढू शकते. अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांना हे विशिष्ट समाजापुरतं आपण त्यांना सीमित करून ठेवलं. ते कोणत्या समाजाचे नव्हते, ते सामाजिक क्रांतीचे जनक होते. मग त्या समाजामध्ये, त्या सामाजिक क्रांतीमध्ये सर्व लोक होते.
सन्माननीय बाळासाहेबजी कोळगे सर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण वर्षभर या ठिकाणी सुरू असतं आणि या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक परंपरेचा खऱ्या अर्थानं वारसा जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि त्या अनुषंगानं याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय. त्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत. राहत्यातील सावता मंदिर ट्रस्टचे सन्माननीय आदरणीय श्री मच्छिंद्रजी बनकर, सन्माननीय श्री संदीपजी गाडेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. राहता नगर परिषदेचे